मालवण नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मालवणच्या घराघरात बाजारपेठेत दुकानात जाऊन शिल्पा आमच्या उमेदवार आहेत, शिल्पाताई, आमचे प्रभाकर सावंतजी, अतुल भातकळकरजी, अतुल काळसेकरजी, सगळी मंडळी आज आम्ही सगळे त्या ठिकाणी प्रचाराला उतरलेलो आहोत आणि यातनं जो प्रतिसाद मिळतो आहे तो अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. जनतेचा, मतदारांचा आशीर्वाद, मालवणचा आशीर्वाद भारतीय जनता पक्षाबरोबर त्या ठिकाणी स्पष्ट दिसतो आणि आमचा विजय हा त्या ठिकाणी 100% होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. साहेब, रवींद्र चव्हाण यांच्यावरती बोललेलं ऐकून घेणार असं आपण म्हटलं. यापूर्वी निलेश राणेंनी आरोप केले होते, कसं बघता? रवींद्र चव्हाण हे आमचे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, कर्मठ कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पक्षाचा अतिशय नम्रपणे काम करणारं नेतृत्व आहे. उगाच खोटे आरोप, नाही त्या गोष्टी, अवास्तव मुद्दे हे भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. आम्ही ते सहन करणार नाही, एवढीच आमची भूमिका आहे. चला, ठीक आहे. दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडीत असं म्हटलंय की भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत. नितेश राणेंनी म्हटलं होतं की दीपक भाई हमारे साथ आहे. त्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे, काय सांगता? असे जसं घर वापसी होते तशी मतवापसी पण होऊ शकते आणि त्यामध्ये दीपक केसरकरजी यांची मतवापसी होईल. चारी निवडणुकांमध्ये, चारी तालुक्यांमध्ये निवडणुका होत्या, त्याच्यामध्ये भाजप स्वबळाचा नारा घेऊन असतो. मात्र कणकवलीमध्ये सर्व पक्ष एकत्र आले भाजपला रोखण्यासाठी. काय बघा, कोणी कोणाबरोबर काय लढायचा ज्याचा प्रश्न आहे. आम्ही राज्यभर महायुतीच्याच बाजूने आहोत, महायुती करून निवडणुका लढवतो आहोत. जिथे विरोधकांना स्पेस मिळणार नाही तिकडे सर्व तिन्ही नेते आपापसात चर्चा करून निवडणूक लढत आहेत. माझं मत मात्र मी एवढं सांगेन, ज्याला लढायचं त्यांनी लढावं, पण जो जो उबाटा बरोबर गेला त्याने पराभवाचीच माती चाखली. राहुल गांधीने सुद्धा चाखली, शरद पवारांच्या पक्षाने चाखली. कणकवलीमध्ये सुद्धा जे उबाटा बरोबर गेले आहेत त्यांच्या हाती पराभवच लागेल, एवढं मी तुम्हाला सांगेन. नगरपालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बरंच काही घडेल. रवींद्र चव्हाणांनी सुपारी कातरायला घेतली आहे, तसं सामन्याच्या अग्रलेख सामना वर्तमानपत्र आहे, त्यात अग्रलेख असतो. ही नवीनच मला बातमी आहे आणि त्यामुळे कात्राने भादराच्या गोष्टीपेक्षा उबाटा सेना ही घाबरलेली आहे. रवींद्र चव्हाण साहेबांच्या वाक्याचा विपर्यास करणं हे बंद करा. भारतीय जनता पक्षाची भीती ही सामनाच्या लेखातून दिसते, एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन. कोकणात काय स्थिती असेल एकूण? हां, कोकणामध्ये एकूण स्थिती काय असेल? नाही, ज्या सिंधुदुर्गात मी आज आलो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय हा मला निश्चित दिसतोय. रत्नागिरीत महायुतीचा विजय निश्चित दिसतोय. रायगडमध्ये पण आम्ही ज्या पद्धतीने प्रचार केला आहे, महायुतीला मोठं संख्याबळ या कोकण पट्ट्यामध्ये पालघरपासून, ठाण्यापासून सिंधुदुर्गापर्यंत मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीला फटका बसू नये आता जो भाजप आणि सेना जो काही ठिकाणी वाद सुरू आहे, तर महायुतीमध्ये उद्या महापालिका निवडणुकीमध्ये फटका बसू नये म्हणून दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. मला याची पूर्ण माहिती नाही. आज माझ्या समोर एकच लक्ष आहे, ते उद्याची असलेली निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये आमचा विजय कसा होईल याकडेच आमचं लक्ष आहे. साहेब, युतीतले संबंध एवढे ताणले गेले आहेत का? कारण प्रदेशाध्यक्ष म्हणतात की 2 तारीख पर्यंत मला युती टिकवायची. बघा, आता हे तारखांचं गणित तुम्ही मला विचारू नका, कारण मी गणितशास्त्राचा विद्यार्थी नाही, मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी राहिलो आहे. त्यामुळे एका घटकात दुसरा घटक मिळाल्यावर काय मिळतं आणि काय बाहेर येते मला कळतं, तेवढंच मी बोलू शकेन. काल सर एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेने नारायण राणे यांची भेट घेतली आहे. मग ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. नारायण राणेजी हे भारतीय जनता पक्षाचे इतके वरिष्ठ नेते आहेत, या जिल्ह्याचं मोठं नेतृत्व आहे, राज्याचं नेतृत्व आहे, त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी भेटणं हे स्वाभाविक आहे. दीपक केसरकर असं म्हणाले की नारायण राणेंना युती हवी होती, मात्र त्यांना संपूर्ण प्रक्रियेपासून लांब ठेवलं भाजपने, असं त्यांनी आरोप केला. हे कुठल्या चंडूखान्याची खबर आहे मला माहीत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.